महत्त्वाची बातमी, आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन अशी मनोज जरांगेंनी सरकारला थेट धमकी दिली आहे। जरांगे यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिला आहे। 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची जरांगे यांनी घोषणा देखील केली आहे। तर जरांगे यांच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे असल्याचं उत्तर दरेकर यांनी दिलंय। म्हणून आज उद्या हातात आहे। आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो। तुम्हाला वाटण काय आहे काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले, मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो। मग नाही, सरकार हे निवडणुकीत उलथवलं जातं। मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधी निवडणुकीत असते। मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा। आता सरकार जे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजीचा भक्कम आहे, प्रचंड असा जनादर जनतेने दिलाय, ते कसं काय उलटवणार? आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। मला एकदाच सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही। यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून आंदोलन खूप पुढे गेलंय। आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो। आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये। हे चांगलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना, त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू, तो घरापुढेच आहे, मी बघू तो एकदम एका माय एकदम आहे, विनाकारण नाही डावचायचं। अशा बेजबाबदार बेकायदा मागण्या करून, झुंडशाही करून, दादागिरी करून, मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मुंबईला वेठीस धरून जर कोण काय करत असेल तर आम्ही आत्ता सायलेंट आहोत। आम्ही आता खूप बघत आहोत। याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असं समजण्याच्या भानगडीत रस्त्यावर उतरणार, निश्चित रस्त्यावर उतरणार। आम्ही निश्चित रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवू मुख्यमंत्री महोदयांना की आम्ही काय करू शकतो। आम्ही विधानसभेला दाखवलंय। सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय, त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा। त्यासोबतच जरंगेवर FIR झाला पाहिजे। तो जाकीर नाईक असाच बोलायचा, असंच त्यांनी एकत्र आणलं होतं ना, घटित घडवलं होतं। त्याच्यामुळे जाकीर नाईक सारखं काहीतरी हा घडवेल याची मला फार शंका आहे, म्हणून मी पोलिसांना सांगितलं लगेच त्याच्यावर कारवाई करा। आम मुंबई वालों को किसी तरह की तकलीफ न हो, कोणता त्रास नाही झाला पाहिजे। ज्या प्रकारे राजकारण मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे, ठरवून करत आहे। जरंगे हा काय कायद्यापेक्षा मोठा नाही। उगा कोणीतरी त्या चितेच्या झाडावर चढ म्हणल्यानं चढायचं नसतं, चितेच्या झाडावर चढल्याच्या नंतर कायदे बदलत नसतात। भारताचं संविधान हे एका माणसालाही तेवढंच सिरियस घेतंय आणि एका गावालाही तेवढंच सिरियस घेतंय, देशभरालाही तेवढंच सिरियस घेतंय। शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या। हैदराबाद सातारा गॅझेट लागू करा। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा।
संविधानात बसणारं आरक्षण द्या.